जनुना करंजखेड मार्गाची दुरवस्था, रस्त्यांची दुरवस्था, नागरिकांचा जीव धोक्यात, ग्रामस्थ संतप्त, नेमका जबाबदार कोण? 8 दिवसांचं अल्टिमेटम, अन्यथा तीव्र आंदोलन. राज्यातील अनेक भागांमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून अनेक ठिकाणी पायाभूत सुविधांची दुरावस्था उघड झाली आहे. प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण होत असतानाच यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील महागाव जनुना करंजखेड दिवरा कासरवेल या मुख्य मार्गाची अत्यंत दयनीय अवस्था समोर आली आहे. अपूर्ण दुरुस्ती, मोठमोठे खड्डे आणि चिखलमय रस्त्यांमुळे नागरिकांचा संताप आता उफाळून आला आहे आणि प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. महागाव ते जनुना, करंजखेड, दिवरा आणि कासरवेल या गावांना जोडणारा हा मुख्य मार्ग परिसरातील हजारो नागरिकांसाठी जीवनवाहिनी मानला जातो. शेतकरी शेतीकडे जाण्यासाठी, विद्यार्थी शाळा महाविद्यालयात पोहोचण्यासाठी, नागरिक शासकीय कार्यालयांमध्ये ये-जा करण्यासाठी तसेच रुग्णांना रुग्णालयात नेण्यासाठी याच रस्त्यावर अवलंबून राहावे लागते. मात्र आज या रस्त्यावरून प्रवास करणे म्हणजे अक्षरशः जीव मुठीत धरून प्रवास करण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. काही ठिकाणी झालेल्या पावसामुळे रस्त्याच्या कडेला टाकलेली माती आणि मुरुम वाहून गेले असून संपूर्ण मार्ग चिखलमय झाला आहे. गिट्टी वाहून गेल्याने अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे निर्माण झाले आहेत. जोरदार पाऊस झाल्यास या खड्ड्यांमध्ये पाणी साचणार असून वाहन चालकांना खड्ड्यांचा अंदाज येणार नाही. त्यामुळे भीषण अपघात होण्याची शक्यता अधिक वाढली असल्याची भीती स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे. विशेषतः शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, रुग्ण, महिला, शेतकरी आणि दुचाकीस्वारांना दररोज मोठ्या हालापेष्ट्या सहन कराव्या लागत आहेत. अनेक वाहनांचे नुकसान होत असून वाहतूकही वारंवार विस्कळीत होत असल्याचे चित्र दिसत आहे. स्थानिकांच्या मते प्रशासनाने वेळेत दखल घेतली नाही तर पावसाळ्याच्या काळात ही परिस्थिती आणखी गंभीर होऊ शकते. या गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ॲडव्होकेट लक्ष्मीकांत अशोक भांगे, भीमराव गणपत भालेराव, वैभव भारत ठाकरे आणि चंद्रकांत अशोक माटाळकर यांच्यासह करंजखेड येथील नागरिकांनी तहसीलदार महागाव तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपअभियंत्यांना लेखी निवेदन सादर करून रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे. निवेदनात स्पष्ट नमूद करण्यात आले आहे की अनेक दिवसांपासून सातत्याने मागणी करूनही संबंधित प्रशासनाने कोणतीही ठोस कार्यवाही केली नाही. परिणामी नागरिकांमध्ये तीव्र संतापाची भावना निर्माण झाली असून प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात रोष व्यक्त केला जात आहे. ग्रामस्थांनी प्रशासनाला स्पष्ट इशारा दिला आहे की या रस्त्याची 8 दिवसांच्या आत तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, अन्यथा तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन किंवा आमरण उपोषण छेडण्यात येईल. संभाव्य अपघात टाळण्यासाठी आणि नागरिकांना सुरक्षित प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. आता प्रशासन या गंभीर समस्येची किती तत्परतेने दखल घेते आणि नागरिकांना दिलासा देण्यासाठी प्रत्यक्षात कोणती पावले उचलते याकडे संपूर्ण महागाव तालुक्याचे लक्ष लागले आहे. महागाव येथून उमेश ढगेंसह सतीश कदम, गली मीडिया, यवतमाळ. गावकऱ्याकडून एवढं पण ऐकण्यात आलं होतं की या रोडची मंजुरी झाली, पण पावसाळा आला, हा रोड होईल की नाही हे गावकऱ्याकडूनच जाणून घेऊ. काही असं तर कुठलीही मंजुरी वगैरे काही या रस्त्याला सध्या तर काही मिळाली नाही. कारण आम्ही आत्ताच नांदगावकर साहेब म्हणून आहेत, जे अभियंता आहेत सार्वजनिक बांधकाम विभागाचे, त्यांनी सांगितलं की तुमचं निवेदन आलं त्यानंतर आम्ही नवीन मंजुरी देऊ यांना रस्ता करण्याबाबतची. आमच्याकडे अद्याप कुठेही मंजुरी नाही आली, याला कुठेही पैसे वगैरे काही मंजूर झाले नाही. त्यामुळे गावकऱ्यांनी या भ्रमात राहू नये की बा आपला रस्ता व्हायला. कारण हे गावकरी आजपर्यंत भ्रमातच आहेत. त्यांना कोणतरी सांगताय असं की मंजुरी झाली, ते भ्रमातच राहिले. नाही, अतिशय चुकीची बाब आहे. कारण जे काही नेते लोक सांगत असतील गावकऱ्यांना की बाबा हे रस्ता झाला, सिमेंट रोड होणार आहे, म्हणजे त्यांना भ्रमात ठेवत आहे. कुठल्याही प्रकारचा रस्ता मंजूर नाही. आपल्याला त्यासाठी लढा द्यावा लागेल. आणि जे काही नेते लोकांना जे काही आपण भरघोस मतदान केलेलं आहे, इथं किसनराव वानखेडे जे उमेदवार होते BJPचे, दोन्ही जे काही बूथमध्ये त्यांना भरघोस मतदान पडलं तर कमीत कमी त्यांनी मुरुम तरी टाकून द्यावं नागरिकांना, एवढी अपेक्षा आहे. या रोडची अवस्था तुम्ही आमदारापर्यंत पोहोचली होती? अनेक वेळा आमदार नेहमीची तर कोणते तरी एक महाराज त्या नदीच्या काठावर बसतात, त्यांच्या पूजेला पाया पडायला रोज जातात. नेहमी आठवड्याला, महिन्यातून एक चक्कर असते आमदाराची, खासदाराची. खूप नेते लोक जातात, पण त्यांच्या काय डोळ्यावर कोणती पट्टी लावलेली आहे त्यांना प्रत्यक्षात रस्ता, कारण त्यांच्या मोठ्या गाड्या आहेत, SUV गाड्या आहेत, त्या गाड्यातून धक्का लागत नाही त्याला. म्हणजे आमदार खासदाराला काहीही त्रास नाही, फक्त आम नागरिक, आम जनता ही या गोष्टीने त्रस्त झालेली आहे.